नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत आहे। अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर अपघात घडलाय। पहाटेच्या सुमारास खंडाळा गुजर गावात एक भरधाव मुरुमांनी भरलेला ट्रक थेट बस स्थानकावर जाऊन आदळला आणि संपूर्ण बस स्थानक उद्ध्वस्त झालं। या घटनेमुळे पोलीस प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। 4 जून 2025 रोजी पहाटेच्या सुमारास रामटेककडून भरधाव वेगाने येणारा ट्रक हा थेट खंडाळा गुजर गावातील प्रवासी निवारा बस स्थानकावर आदळला। या धडकेत बस स्टॉप पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असून सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। अरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार स्नेहल राऊत यांच्यावर नागरिकांनी आक्षेप घेतला आहे। रेती मुरमासारख्या साहित्याची चोरटी वाहतूक दिवस रात्र सुरू आहे आणि ती कुणाच्या आशीर्वादानं विना परवाना ही वाहतूक सुरू असताना कारवाई का केली जात नाही? आम्ही अनेकदा तक्रार केली पण कारवाई होत नाही। पोलीस मूग गिळून गप्प आहेत। जर बस स्थानक सुरक्षित नसेल तर गावकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला नाही का? या घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र संताप आहे। ट्रक चालकावर आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। इंडिया न्यूज TV 24 करिता पूनम बोरकर, नागपूर।